Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। देह की दहाड़ है, निडर है ये बलवान है, यही शिल्पकार है। घमंड है न द्वेष है, विनम्र मुख पर तेज है। दूरदृष्टि का ये रचयिता शहर का कुटुंब प्रमुख है। नवी मुंबई के भविष्य का एक ही पर्याय गणेश नायक, विकास के महापुरुष। पसीने की सियाही से जो लिखते हैं इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते। गणेश नायक गए 5 दशकों से नवी मुंबई में एक छत्र राज करने वाला अगर कोई नेता है तो वो हैं गणेश नायक। दशकों से अपने गढ़ नवी मुंबई को साबुत रखने का गुर, विरोधकों के सभी मंसूबों पर पानी फेरना, अपने नेतृत्व कला और चाणक्य नीति से सभी विपक्ष को अकेले अपने दम पर धराशाही करने का जौहर अगर किसी में है तो वो है सिर्फ और सिर्फ गणेश नायक। अपने उत्कृष्ट वक्तत्व क्षमता से सभी को प्रभावित करने वाले और राजनीति में अपनी चाणक्य नीति से धुरंधरों को क्षय और मात करने वाले अगर कोई नेता है तो वो है ऐरोली के विधायक गणेश नायक। आदरणीय नाईक साहेबांचा जो मुलात माझा परिचय जो आहे एक 45 वर्षापूर्वीचा आहे। नाईक साहेबांना मी जवळून पाहिलेला आहे। विद्यार्थ्यांसाठी, कामगार वर्गासाठी, दीनदलित असतील, झोपडपट्टी असेल, शहरामधला असता, गावातील असेल, या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्यासाठी तळमळीनं उतरणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, काही वेळेला कठोर भूमिका घेणारा आणि भावनिक तर भावनिक। प्रत्येक कार्यकर्ता हा माझा कुटुंबातला आहे अशा पद्धतीने त्यांची भावना असते। ज्यावेळी राज्यामध्ये या शहरामध्ये कोविडची त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय नाईक साहेब यांची तळमळ आणि ही पाहता सातत्याने या शहरासाठी एक वेगवेगळे उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला। सुनियोजित शहर हे खरं तर नवी मुंबईमध्ये आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतूनच आज आपल्याला हे साकारलेले दिसतंय। एखादा माणूस संघर्षातून ज्यावेळेस निर्माण होतो ना त्यावेळेस राजकीय ज्याला म्हणतो की अभिलाषा बाजूला ठेवून तो नेहमी आपल्या सवंगड्यांबद्दल विचार करत असतो। आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या लांबणीवर पडल्यानंतर ज्या माणसाने स्वतःचा पुतण्या महापौर असताना साधं महापालिकेत पाऊल टाकलं नाही तो माणूस आज दर आठवड्याला 70 गाठली वयाची आणि तरी देखील तो संपूर्ण नवी मुंबईमध्ये पायाला भिंगरी लावून फिरतोय। त्या ठिकाणी महापालिकेत जाऊन मग एखाद्या कमिशनरला जर राजकीय कोणाचा दडपण येत असेल तर त्याला पाठिंबा देतोय किंवा एखादं काम त्याच्याकडून चुकत असेल तर त्याला जाब विचारतोय। हे जे सामर्थ्य आहे हे कुठल्या राजकीय पुढाऱ्यात नसतं। ज्याची समाजाच्याबद्दल एक चांगली भावना आहे तोच माणूस हे सगळं करू शकतोय। कारण ज्यावेळेस महापौर सभापती हे सगळे होते त्यावेळेस ते प्रश्न विचारू शकत होते, त्यावेळेस ते निर्धास्त राहिले, परंतु आज सभागृहात कोणी नाही आहे। त्यामुळे ती जबाबदारी ओळखून या नवी मुंबईकरांसाठी ज्यावेळेस हा माणूस बाहेर पडतोय, कोविडच्या काळामध्ये सगळेच लोक अंडरग्राऊंड झालेले दिसत आहेत परंतु नाईक साहेब बाहेर आहेत आणि त्यामुळे नाईक साहेब असं व्यक्तिमत्व हे जात, धर्म, पक्ष आणि प्रांताच्या पलीकडचं आहे। माणसाला माणूस म्हणून संबोधणारं व्यक्तिमत्व आहे, माणसाला माणसाची माणुसकी देणारं व्यक्तिमत्व आहे। एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो। नाईक साहेब हे नवी मुंबईचं हृदय आहे, हार्ट। आज कोरोना या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या वयाची पर्वा न करता नवी मुंबईच्या जनतेसाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व
प्रत्येक सोमवारी महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्तांना आपल्या विविध प्रश्नासंदर्भात त्यांची भेट घेणे, प्रत्येक कोविड सेंटरला भेट देणे, हॉस्पिटलला भेट देणे, नागरिकांच्या आणि रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहणे, असा नेता नवी मुंबईला सापडला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. हे आमचं आणि नवी मुंबईचं भाग्य. गणेश नाईक हे या कोविडसाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याचा ज्या पद्धतीनं आपण अर्चनिक अल्बम घेतो ना, त्या पद्धतीने गणेश नायकाचं नाव जर तुम्ही घेतलं तर तुमची आपोआप प्रतिकारशक्ती वाढते, असा माझा अनुभव आहे. दरअसल राजनीतिक क्षेत्र में कदम रखने से पहले से ही गणेश नायक का सिर्फ एक ही ध्येय और एक ही लक्ष्य रहा, वो था अपने नवी मुंबई शहर को राष्ट्रीय ही नहीं बल्कि अंतर्राष्ट्रीय मानचित्र पर एक नई पहचान दिलाना. नवी मुंबई शहर में सर्वधर्म समभाव को कायम कर इस शहर की एक अनोखी मिसाल देना, नवी मुंबई के विकास के रथ के पहियों को बुलंदियों तक ले जाना और नवी मुंबई शहर में स्वच्छता के नए पैमाने लिखकर एक नया इतिहास बनाना. गणेश नायक ने जो सोचा उसे पूरा करके दिखाया और नवी मुंबई को नई पहचान दिलवाकर इतिहास के पन्नों पर इसका नाम दर्ज करवाया. गणेश नायक के लिए नवी मुंबई एक शहर नहीं बल्कि ये उनका एक परिवार रहा है. वह दशकों से नवी मुंबई को हर संकटों से बचाते हुए एक कुटुंब प्रमुख के तौर पर इस शहर का जतन करते आ रहे हैं. ज्या वेळेला हा जो प्रकोप काल आहे, आज नागरिक त्रस्त आहेत, दुःखी आहेत, नागरिक हताश आहेत, उपासमारीच्या उंबरट्यावर आहेत, डिप्रेशनच्या उंबरट्यावर आहेत. मग शाळेच्या संदर्भात असतील, वीज बिलाच्या संदर्भात असतील, रोजगाराच्या बाबतीत असतील किंवा आरोग्य सेवेच्या बाबतीत असेल, अशी ह्या दुःखी वातावरणामध्ये आज नाईक साहेब भावूक होणं हा त्यांच्यातला तो गुण आहे. आज परिस्थिती तशी आहे, त्याच्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून ज्या वेळेला हा शहर, या शहरातल्या नागरिकांवर आलेला जो प्रसंग आहे, हा प्रसंगाचा भान त्यांना आहे, समज त्यांना आहे, जाण त्यांना आहे, जाणीव त्यांना आहे. अशा वेळेला ते भावनिक होणं हे क्रमप्राप्त आहे, हा स्वभाव गुण आहे. का तर कुटुंब प्रमुखच भावनिक होऊ शकतो, दुसरं नाही कोणी होऊ शकत. त्यांना राजकारण दिसणार, त्यांना विरोधकच दिसणार, त्यांना त्या राजकीयदृष्ट्या स्टेटमेंट करणंच दिसणार, एकमेकाला आरोप प्रत्यारोप करणंच दिसणार. परंतु ह्या ठिकाणी गेला अनेक महिन्यापासून त्यांच्यासोबत मी प्रत्येक दौऱ्याला आहे, पण एक सुद्धा विरोधकांवर कधीच प्रतिक्रिया दिली नाही, प्रतिस्पर्ध्यानं टीका केली नाही किंवा अंतर्गत काही हेवी दावे असतील त्याच्यावर सुद्धा काही नाही. आज फक्त एकच, नागरिकांना उपचार सेवा, प्रशासनाला बळ देणं आणि नागरिकांना हिंमत देणं, एवढंच काम चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी तो भावनिक झालेले आहेत. हा भावनिक होणं, हा कुटुंब प्रमुखच भावनिक होतो. म्हणून हे जे आज जे काम चालू आहे, जे काही दौरे चालू आहेत, किंवा प्रशासनाला भेटणं आहे, आरोग्य केंद्रांना भेटणं आहे, नागरी आरोग्य केंद्र असतील, क्वारंटाईन सेंटर असतील, हॉस्पिटल्स असतील, या ज्या भेटणं आहेत, हे एक जबाबदारी आहे. आणि जबाबदारी कोण घेतो? फक्त निव्वळ कुटुंब प्रमुखच जबाबदारी घेतो, दुसरा कोणी जबाबदारी घेत नाही. आणि नाइक साहब इस कोरोना काल में फाइटर की तरह उभर कर आए हुए हैं. मैंने मेरे बचपन के 15 साल से मैं उनको देख रहा हूँ. हमारे जो नवी मुंबई की जो जनता है उसका जो पालकत्व है वो निभा रहे हैं. और तो मैंने किसी को देखा नहीं यहाँ पर जो पद पर पालक मंत्री वगैरह जो है उनको तो देखा नहीं मैंने, लेकिन सही मायने में इस नवी मुंबई का अगर पालक तो कोई निभा रहा है तो वो आदरणीय नाइक साहब निभा. दादा का हाथ हमेशा मेरे सिर पर बना है, क्योंकि मेरे पिताजी हाजी फ़कीर मोहम्मद पटेल और दादा के बहुत गहरे रिलेशन थे. और अनफॉर्चुनेट मेरे पिताजी आज 2 साल में मुझे छोड़कर चले गए. तो जो
कमी मुझे आज महसूस होती है मेरे पिताजी की। वो आदरणीय दादा, मुझे हमेशा ऐसा लगता है कि हमारे जो बुज़ुर्ग होते हैं वो हमेशा पिता की जगह पर स्थान देते हैं हम लोग। तो दादा हमेशा मुझे मेरे बच्चे के जैसा मतलब मुझे प्यार करते हैं और हमेशा उन्होंने मुझे अपना बच्चा समझकर हमेशा मुझे बताया है कि तुझे क्या करना है, तुझे कैसे करना है, तुझे लोगों की सेवा कैसे करनी है। तो इसलिए मैं बहुत खुश नसीब हूँ। जब मैं 16 साल का था तभी से मैं जब नाइक साहब को देख रहा हूँ, उनसे प्रेरणा मिलती है। जब हम छोटे थे 93 में जब वातावरण बिगड़ा था, उस टाइम पर भी नाइक साहब रास्ते पे आए थे, उन्होंने शहर को संरक्षण दिया था। और आज भी जब इतने बड़े महामारी का संकट आया है कोरोना का, उस वक्त नाइक साहब 70 साल के हैं और वो रास्ते पे उतर कर लोगों के प्रश्नों को लेकर पालिका में जा रहे हैं। इससे क्या होता है, इससे पता चलता है कि उनका कमिटमेंट कितना है। आज हमारे यहाँ पे महानगर पालिका में महापौर नहीं है, लेकिन फिर भी नाइक साहब के प्रयास से उस चीज़ का कोई कमी महसूस नहीं होने देता है। और यही तो कमिटमेंट है, इसके लिए तो उनको यहाँ के लोक नेता कहते हैं। वो एकमेव नेता है इस पूरे थाने डिस्ट्रिक्ट में जिनको लोक नेता कहा जाता है। ये मान सिर्फ उनका है और उनका ही रहेगा। देखिए, जो फलों से लदा हुआ पेड़ रहता है वो हमेशा झुका हुआ रहता है, और वो उन्होंने सब कुछ देखा, उनको सब कुछ भगवान की कृपा से उनको सब कुछ मिला है, फिर भी वो कमिटेड है। हम भी कभी उनसे मिलते हैं, वो सब विजडम बांटते हैं, वो हमको प्रेरणा देते हैं। और इमोशनल इसके लिए क्योंकि वो जानते हैं लोगों की समस्या क्या है और उसका हल करते हैं। उनका व्यक्तित्व ऐसा है कि ही इज़ अ गिवर। उन्होंने सिर्फ दिया है, लोगों को दिया है। नाइक साहब जब मंत्री थे 97 तब भी जनता दरबार होते थे, और उसके बाद में 2004 से लेकर 2014 तक जनता दरबार सिर्फ नवी मुंबई के लिए नहीं था। वो थाने में दोपहर में जनता दरबार करते थे गुरुवार को, उसके बाद वो ख़त्म करके सारे टोकन ख़त्म करके फिर नवी मुंबई आते थे। थाने ज़िला के हर तालुका में वो जाके जनता दरबार करते थे हर महीने। सारे अधिकारी वहाँ पे होते थे और जितने लोगों ने टोकन लिया है उसको पूरा टोकन फिनिश होने तक वो जनता दरबार चलता था। हमारा सिटी एक ब्लेस्ड सिटी है क्योंकि हमें नाइक साहब जैसा नेतृत्व मिला है। और ये मैं अकेला ही नहीं, ये सब जन जानते हैं और सब पार्टी के लोग भी सहमत है इससे। ये नेता नहीं, ये पक्ष से ऊपर है। ये यहाँ के पालक है, बड़े भाई हैं। और नवी मुंबई के लिए इसके लिए ज़रूरत है क्योंकि उनका सोच, उनका विज़न, वो आज कल 5 साल के लिए नहीं सोचते, वो 50 साल के लिए सोचते हैं। तभी तो जाकर हमारे पास आज से 30 साल बाद जब हमारी आबादी समझ लीजिए आज 15 लाख है, 30 लाख होने तक का कैपेसिटी उन्होंने इंतज़ाम करके रखा है। नवी मुंबई पर जब भी आँच आई, कितने भी संकट आए, वह हमेशा चट्टान की तरह कभी योद्धा के तौर पर तो कभी एक कुटुंब प्रमुख के तौर पर खड़े नजर आए। इसीलिए आज वे नवी मुंबई की जनता के लिए लोक नेता से ज्यादा एक कुटुंब प्रमुख के तौर पर अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं। नाईक साहेबांचं वागणं हे नेहमी भावनिकच होतं, राजकारण म्हणून नाही, सामाजिक काम करण्याची आवड आणि एखाद्याला न्याय मिळवून देण्याची मनामधली धारणा ही नाईक साहेबांची मोठी थी। माझ्याकरता ते एक रोल मॉडेल आहे। कहते हैं ना कि जमाया है जिसने सर्द रातों में खुद को, तपती धूप में खुद को तपाया है, वही हुए हैं सफल जिंदगी में, उन्होंने ही इतिहास रचाया है। इतिहास रचयिता गणेश नाइक ने अपने राजकीय जीवन में हर बार अपने कार्यों का लोहा मनवाया। गणेश नाइक का नवी मुंबई शहर और यहाँ की जनता से हमेशा से ही भावनात्मक रिश्ता रहा। एक कुटुंब प्रमुख की भांति कल्याण डोंबिवली ठाणे महानगर पालिका मुंबई महानगर पालिका की तुलना में गणेश नाइक के नेतृत्व में नवी मुंबई का विकास मॉडल आज उनकी पहचान बन गई है। आज भी 70 इयर्स होने के बावजूद भी आज भी उनमें वही जोश बरकरार है और उसी जोश के साथ वो आज भी लोगों के काम में तत्पर है। दादा 70 इयर्स होने के बावजूद भी आज भी इतने यंग लड़कों की जैसे आज वो काम करे फील्ड पे। कोरोना महामारी में जहाँ लोग डर के घबरा के अपने घर से बाहर नहीं निकल रहे और एक जगह आदरणीय नाइक साहब फील्ड में उतर के लोगों को जो भी मदद पहुँचानी है वो पूरी पहुँचाने का प्रयास कर रहे।
प्रशासन को बार बार मिल के, हर वीक में मिल के जो भी अपनी लोगों के भलाई के लिए सूचना है वो देते जा रहे हैं, ताकि उनकी सूचनाओं से प्रशासन जल्द से जल्द लोगों की भलाई के लिए जो भी काम कर सके वो करने का प्रयास करे, और लोगों के जितनी कोरोना की वजह से जो कठिनाइयाँ लोग फेस कर रहे हैं उनमें कमतरता हो, और लोगों को ज़्यादा से ज़्यादा ठीक होने के लिए और कोरोना महामारी से एक बेहतर ज़िंदगी जीने के लिए एक उनमें एक सहायता मिले, इसका प्रयास दादा हमेशा कर रहे। नवी मुंबई का अगर आप नाम लो तो आपको जायज़ है कि गणेश नाइक साहब के नाम से जानी जाती है, और अगर आप गणेश नाइक साहब का नाम लो तो इनडायरेक्टली नई मुंबई का नाम आता है। तो ये समीकरण जो जुड़ा है वो इसका मेन मुख्य कारण ये है कि जो डेवलपमेंट नई मुंबई में नाइक साहब के माध्यम से हुआ है, चाहे वो नई मुंबई का जो इंफ्रास्ट्रक्चर हो, जिसमें रोड, जिसमें गार्डन्स, जिसमें वाटर सप्लाई 24/7, ऐसे बहुत सारी अनेक चीज़ें हैं, हॉस्पिटल की सेवाएं, ऐसे इतनी सारी जो सेवाएं जो नाइक साहब के माध्यम से यहाँ नई मुंबई के नागरिकों की सुविधाएं के लिए जो की गई है, इन सब को देखते हुए ऐसा लगता है कि और जिस तरह से अभी हर साल जो स्वच्छ भारत में नई मुंबई कुछ फर्स्ट 3 के क्रमांक में होती है, और इस बार भी देश में स्वच्छता में 3रा क्रमांक और महाराष्ट्र में 1ला क्रमांक नई मुंबई को मिला है, उसका जो श्रेय है वो सिर्फ और सिर्फ आदरणीय गणेश जी नाईक साहेब को जाता है। नवी मुंबई शहराचे लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं 15 तारखेला सर्वजण साजरे करत असतात, परंतु ते शहराला लाभलेलं एक असं नेतृत्व आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते, अनेक नेते आणि या शहराचा विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे, आणि म्हणून एक लढवय्या नेता, ते एक संयमी नेता असा प्रवास मी त्यांच्याकडे बघत असतो। कारण ठाणे लोकसभा युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी मागच्या काळामध्ये काम करत असताना जे कमी वयामध्ये जे त्यांनी काम केलं आणि एक चांगल्या स्तरावरती महाराष्ट्र स्तरावरचं त्यांचं जे नाव निघतं, त्या दरम्यान मला स्वतःला असं मी समजून घेत होतो स्वतःला की यांनी त्या काळामध्ये पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व कशा पद्धतीने केलं असेल। मी त्या दरम्यान बारकाईनं लक्ष केंद्रित करत होतो की यांचं नेतृत्व कसं घडवलं, आणि म्हणून मी त्यांना माझं प्रेरणास्थान मानतो। प्रत्येक घराला एक कर्ता पुरुष लागतो, आणि नाईक साहेबांच्या रूपानं नवी मुंबई शहराला एक कर्ता पुरुष भेटलेला आहे। कर्ता पुरुष बोलण्यापेक्षा एक चांगलं नेतृत्व जो सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतो, आणि अशाच पद्धतीचं नेतृत्व असलं तर शहराचा विकास होत असतो, आणि म्हणूनच त्यांचं नेतृत्व जे आहे ते शहरासाठी अतिशय लाभदायक आहे। त्याचे उदाहरणही आपण बघितलेले आहेत। हक्काचं मोरबे धरण हे कुठल्याच शहराला नाही आहे। त्यासोबतच नवी मुंबई शहरातल्या नागरिकांचं जे आज प्रॉपर्टी टॅक्स आहे तो वाचवण्याचं एवढ्या वर्षापासून जर काम केलं कोणी असेल तर ते नाईक साहेबांनी केलेलं आहे। शहरातले तुम्ही रस्ते बघत असाल, शहरामधलं नियोजन तुम्ही बघत असाल, आणि विशेष करून महानगरपालिकेला मिळत असलेलं स्वच्छता अभियानमधलं पुरस्कार असेल, हे फक्त आणि फक्त नाईक साहेबांमुळेच मिळत आहे, आणि म्हणून अशाच नेतृत्वाची नवी मुंबई शहराला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गरज आहे। एक कुटुंब प्रमुख की तरह गणेश नाइक ने भी कई कड़वे अनुभव सहे। उन्होंने जिन्हें राज्य की ताकत दी, वह मौका परस्त लोग उन्हें छोड़कर चले गए, मगर इतिहास गवाह है कि इतना सब होने के बावजूद भी गणेश नाइक ने किसी के प्रति कोई द्वेष नहीं रखा। मी ज्यावेळी राजकारणात आलो, मला कदापि वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत मजल मारू शकतो। तर स्थायी समिती सभापती, एक स्लम मधला एक सामान्य व्यक्ती, म्हणजे मला वाटतं माझ्या वयाचे जे काय आहे, मी सभापती झालो माझ्या वयामध्ये 45व्या वर्षी, एवढ्या कमी वयामध्ये मी कधी प्रभाग समिती अध्यक्ष नव्हतो झालो, आणि मला डायरेक्ट दादानी स्थायी समिती सभापती बसवलं। पहिल्या क्षणी तर असं वाटलं का त्या चेअरमध्ये बसून काय डिसिजन घेतला जाईल, म्हणजे पहिल्या दिवशी तर माझ्या अंगाला काटाच आला होता का मी तिथे बसून त्या सर्वांना कसा फेस करणार। परंतु मला नक्की सांगायचा आनंद वाटतो का दादांनी दिलेली ऊर्जा आणि दादांचा असलेला पाठीवर हात, मला वाटतं मी पूर्ण कार्यकाल हा चांगल्या पद्धतीने गाजू शकलो। दादा खरंच वडीलधारी माणूस आहे, आणि दादांना भावनिक, म्हणजे दादांना कधी कधी अशा गोष्टी मनाला खंत होऊन जातात का एखादा म्हणजे माणूस आपल्या न कळत चुकून आपल्याला म्हणजे सोडून गेला, किंवा आपल्याला आपण त्याला एवढं प्रेम दिलं, विश्वास दिला, त्यांना मोठं केलं। जे रिक्षा ड्रायव्हर होते, जे आपल्या सामान्य माणसासारखे जीवन जगत होते, आज त्यांना नगरसेवक केलं, काही समिती सभापती केले, त्यांना काहीकांना खूप मोठी मोठी पदं दिली आहेत।
पण त्यांनी दादांच्या उतरत्या काळामध्ये दादांना साथ देण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर मजबूत करण्यामागे लक्ष दिलेलं आहे, आपल्या स्वतःला मोठं करण्यामागे लक्ष दिलं, आपल्या परिवाराला म्हणजे बॅकग्राऊंड देऊन मोठं करण्याचा प्रयत्न केलेला. अशी लोक जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दादाच्या मनाला वेदना करून जातात ते खरंच भावनिक क्षण असतात. तर त्यांनी हा विचार केला पाहिजे, आज तुम्ही दादाला सोडून जाता, एक दिवस तुम्हाला तुमची मुलं सोडून जातील, त्यावेळी तुम्हाला देखील त्याच भावना आणि तीच कळकळ, तो ठेस तुम्हाला तुमच्या हृदयाला जेव्हा लागेल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच दादाची आठवण येईल. का ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्या मागे वडिलांसारखे उभे राहिले प्रत्येक सुखादुःखामध्ये, मग आपण त्यावेळी त्यांना जर आपण दुःख देऊन गेलो, कारण हे गिव्ह अँड टेक आहे जीवनामध्ये, जसं तुम्ही करणार तसं तुमच्याबरोबर होणार आहे. म्हणून हे गिव्ह अँड टेक असतं आणि जे आपण पेरणार तेच उगवणार आहे. म्हणून अशा सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे का आपल्या वडिलासारखं त्यांनी आपल्याला प्रेम दिलं. आपण कुठल्या गावाखेड्यातून या ठिकाणी मुंबईला आलेलो आपल्या उदाहरण असं, आज त्या माणसाने इथे आपल्याला सामान्यसारखं एक वडीलधारीसारखं प्रेम दिल्यानंतर आपण त्यांना ठीक आहे काही चुका होतात, त्या चुका बसून सोडवल्या पाहिजे चर्चेच्या माध्यमातून. ठीक आहे, काळांतराने कधी कधी हा 19-20 होत असतो. आता आम्ही पण, आता माझ्या घरी 3 टर्म नगरसेवक तर का आम्ही कधी निराश नाही झालो. आमच्या जीवनात तर मला वाटतं महाभयंकर अशा अडचणी येऊन गेलेल्या आहेत, तरी देखील आम्ही निराश नाही झालो. आम्ही कधी कधी खचून जातो आतून, पण खचून गेल्यानंतर दादांना फोन केल्यानंतर पुन्हा एकदा दादा विश्वास देतात का तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही पुन्हा खंबीरपणे उभा राहा. गणेश नाइक उर्फ सभी के दादा और दादा का एक कुटुंब प्रमुख के रूप में एक भावनात्मक रूप इस दौरान देखने को मिल रहा है. जब कोरोना ने नवी मुंबई में कोहराम मचाना शुरू किया, तब गणेश नाइक को एक तरफ नवी मुंबई की चिंता थी तो दूसरी तरफ इस कोरोना के प्रादुर्भाव को रोकने की चुनौती. ऐसे में उम्र के इस पड़ाव में भी गणेश नाइक ने आव देखा ना ताव और नवी मुंबई शहर पर आने वाले कोरोना के संकट और इस कोरोना के खतरे के सामने वे एक मजबूत ढाल बनकर खड़े हुए. कोरोना के इस विकट स्थिति में आयुक्त से मिलना, कोविड केयर सेंटर का दौरा करना, पार्टी के दिग्गज नेताओं को नवी मुंबई में लाना, ये सिर्फ गणेश नाइक ने ही मुमकिन कर दिखाया. इस कोरोना संक्रमण के बीच जब सभी और अफरा तफरी का माहौल था, तब गणेश नाइक ने मोर्चा संभाला और समय समय पर आयुक्त से मुलाकात कर उन्हें बल देने का भी काम किया. समाजकारणात राजकारणात वावरत असताना कोणाला तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं असतं, पण तो आदर्श कसा असावा का ज्याने हितासाठी झटणारा निस्वार्थी माणूस. या नवी मुंबईत हे उदाहरण दिलं तर एकमेव नाव समोर येईल, ते म्हणजे आदरणीय गणेश नाईक साहेब. कुठल्याही राजकारणी माणसाला तुम्ही विचाराल, नवी मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या ज्यांचा संबंध परस्पर डायरेक्ट इनडायरेक्ट गणेश नाईक साहेबांशी आला आहे, तर एक महत्त्वाचं कारण ते सांगतात की हा माणूस अजातशत्रू आहे. म्हणजे कोणावर टीका न करता काम करत राहणं हा मूळतः त्यांचा स्वभाव आहे. आजपर्यंत कित्येक जणांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले, टीका केली, परंतु ह्या नेत्यानं कधीच कोणाला टीका केली नाही, कधी कोणाला अडचणीत आणलं नाही. त्यामुळे निश्चित त्यांच्याकडे बघताना एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे. आणि भावनिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणून मी बोलतो की आपली लोक काय असतात, आपल्या घरच्यांसाठी किती राबावं. तर हे नवी मुंबई माझं शहर आहे. म्हणजे 1990 साली जर 92 साली जर महानगरपालिकेची स्थापना होते, 95पासून लोकांनी एक हाती सत्ता त्यांच्या हातात दिली आहे, तर मग एवढं पालकत्व दिलेल्या शहराला मी आज अडचणीत ठेवू कसा, अशी भावनिकता त्यांच्याकडून येते. आणि म्हणून अहोरात्र लोकांना या समस्येतून बाहेर काढण्याकरिता हा नेता झटतोय, राबतोय, हे समोर सगळ्यांना दिसतंय. पालकमंत्री हा एक पद झालं, शासकीय पद झालं, पण त्याच्या पाठीमागं तो पालक जो शब्द आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने जर कोणी न्याय दिला असेल तो गणेश नाईक साहेबांनी. मी सांगते ना, आज जेव्हा प्रत्येक आठवड्यात एकदा आयुक्तांच्या दालनात, नव्हे तर क्वारंटाईन सेंटरला भेट, हॉस्पिटलना भेट, लोकांच्या समस्या उजागर करण्याकरिता म्हणजे MSCB ऑफिसला भेट, हे कोण करतं? ज्याला चिंता आहे, ज्याने खरोखर शहरातलं पालकत्व स्वीकारले. पालकमंत्री किती होतील, किती झाले असतील, परंतु ह्यांच्यासारखा पालकत्व स्वीकारणारा खरा लोकनेता या नवी मुंबईत नाही. माझा मी राजकारणातला अनुभव आणि समाजकारणाचा अनुभव सातत्याने समोर ठेवत असतो. तळमळीनं कोणी जिव्हाळा लावून मी कार्यकर्त्यातल्या मनात काय आहे हे जोपासणारा नेता कोण, तर गणेश नाईक साहेब. ह्याचं कारण ज्वलंत उदाहरण मी नेहमी सांगतो. स्वतः माझ्यावर आलेली परिस्थिती, ओढवलेला तो प्रसंग आणि त्यावेळी इतर राजकारण्यांची भूमिका आणि दादांची भूमिका, माझ्या वडिलांच्या डोळ्यात जे अश्रू होतं आणि त्यानंतर दादांकडे त्या मनातला आशय होता,
की माझा माणूस अडचणीत आहे आणि निश्चित त्यावेळी जो आधार, त्यावेळी जो पाठीवर हात राहिला तो आयुष्यभर न विसरण्यासारखा आहे. म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नेता म्हणून दादा नेहमी पुढाकाराने आहेत. आज कोरोना काल में गणेश नाइक ने जिस प्रकार से अपनी जान हथेली में लेकर नवी मुंबईकरों को इस कोरोना के संक्रमण से बचाने के लिए जो कदम बढ़ाए और जिस प्रकार से वो 24 घंटे जनसेवा में तैनात नजर आए, उस परिस्थितियों ने गणेश नाइक का एक भावनात्मक और संवेदनशील नेता की छवि को उजागर किया है. यही तो है नवी मुंबई का असली कुटुंब प्रमुख, यानी असली योद्धा.